तो आपल्या बाबा जेव नव्हता का ग? खाली ते द्यायला जेव घालायचा कार्यक्रम चालू आहे, पित्तरपाट गित्तरपाट काय म्हणते ते. तू खुशालवर येऊन बसली. काय असतं ते पित्तरपाट? जिथे पण माय बापाला कुटक्यासाठी तरसायला लाव आणि मेल्यावर त्याच्या फोटोला हार घालून 4 चौघायला बोलून त्याला जेव घाला, त्याला म्हणते पित्तरपाट. म्हणजे जित्याची खोड जित्यापणी जायना आणि कडू कारलं गोड व्हायना, अशी गती भावती. मग ते दारूच गिल्लास कोण ठेवला तिडं? लय बार बाप्या होता भाऊ तो आज जा. लय नाद होता त्याला दारूचा बायाचा पत्त्याचा, सगळं फुकू 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 खाल्लंय त्यानं. आणि गेला 4 वेळी तोंड वासून. लेकर तरी डांगात निघतील, पण ते बी तसेच, ते बी बांगड्यात आणि बुगड्यात गुतलेत. एवढ्या कष्टाने लहानाचे मोठे केले, शिकिले सवरीले, मायला 4 धाम करून आणवत्या. माय पहिले हेच उधाळत्या 4 धाम करायला आणि मला घरी ठेवत्या. जस काय यायची लाखंदारी. अरे अशा ना 4 काय ये ना 8 बी धामा केले ना तर काही डोमलं यायचं नाही यायच्या हातात. मायला नुसतं शब्दानं जरी विचारलं ना, माय तुला काही लागतं का, नुसतं एवढं बी विचारलं ना भाऊ, याला 4 काय ना 8 काय, पुऱ्या 10 धामाचे देवळाच्या घरी येऊन बसतील. माहितीये का एवढी ताकद या माईच्या आशीर्वादात. ते म्हणगत आहे ना भाऊ, किसने रोजा रखा तो किसने उपवास रखा.